गोकुळात एवढं सुख झालं, एवढं सुख झालं, एवढं सुख झालं ओके 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 की अंत पार नाही. कशामुळे सुख झालं महाराज? तर ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख येतच राहतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख थोडं असेल, दुःख जास्त असेल, किंवा सुख जास्त असेल, दुःख थोडं असेल. काही लोकांना धन आहे भरपूर, धनाचं सुख आहे पण शरीराचं दुःख आहे. काहीच्या जीवनामध्ये धनाचं सुख आहे, शरीराचं दुःख आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये पत्नीचं दुःख आहे, मुलांचं सुख आहे. काही घरामध्ये पत्नीचं सुख आहे मताप्रमाणे, पण मुलं चुकीची निघाली, विसंगती निघाली, व्यसनी निघाली, असं सगळं असतं. मला चला, पती पत्नीचं प्रेम आहे पण आई बापाचं त्यांचं पटत नाही. म्हणजे काहींच्या जीवनामध्ये सुख थोडं असतं, दुःख जास्त असतं. काहींच्या जीवनामध्ये सुख जास्त असतं, दुःख कमी असतं. पण सुख दुःखाशिवाय संसार नाही. संसार याचा अर्थ चढ उतार. लक्षात, संसारात चढ उतारच असतात. ऐक नाही, आपला संसार चढत 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 गेल्यानंतर आनंद वाटतो की समजा मनासारखं होत आहे. घरदार, जमीन, इस्टेट, सर्व्हिस, 4 रुपये घरी येतात, काही चिंता नाही. असं चढ चढ होतो आणि अचानक नजर लागते आणि परत उतार लागतो. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आता रामकथेत खूप खूप गोड गोड इतके प्रसंग आहेत, इतके देखणे प्रसंग आहेत महाराज. रामप्रभूचा विवाह झाला आणि सीताचं स्वयंवर झालं. ऐका नाही, सीतेला सीतेच्या मनासारखा पती मिळाला. किती सुख आहे. तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या मनात होती बरेच वर्षापासून आणि ती गोष्ट तुम्हाला तुमच्या मनासारखी झाली, सुखच आहे ना. किती सुख आहे सांगता येत नाही. सीतेला सीतेच्या मनाप्रमाणे पती मिळाला, रामप्रभूला त्यांच्या मनाप्रमाणे पत्नी मिळाली, सासू सासरे सगळे 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 मनाप्रमाणे मिळाले आणि मग 4 कन्यांचा विवाह झाला, अयोध्यामध्ये आले आणि मग त्या आनंदाला पारावट नाही महाराज. हो, इतका आनंद आहे, इतका आनंद, इतका आनंद आहे. आणि त्या आनंदात एक डबल आनंद म्हणजे की राजा दशरथाला वाटलं की आता माझी मुलांची लग्न झाली. एकतर मला वयोवृद्ध होईपर्यंत मुलं नव्हती, त्याचं दुःख होतं. कसं ते भगवान परमात्मा प्राप्त झाला, त्यांनी उपकार केले माझ्यावर. ऋषींच्या संगतीमध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ करून मला 4 पुत्र झाले आणि सगळेची सगळे माझ्या मनाप्रमाणे झाले. राम कसा आहे लक्षात घे. भरत त्याच्यात गुण आहे. हो, त्या 4 मध्ये एक सुद्धा विरोधात नाहीये किंवा एक सुद्धा चुकीचा वागत नाही. 4 पुत्र आहेत ना, ती सगळे माझ्या मताप्रमाणे. बस यांचा विवाह झाला, सगळा आनंद झाला. आता बस रामप्रभूला एकदा राज्याभिषेक केला की मी आपला संन्यास घ्यायला किंवा वानप्रस्थाश्रम करायला स्वीकारायला काय हरकत नाही. किती आनंद होता राजाला, किती आनंद होता. आणि योगाय वणी रामप्रभूला राज्याभिषेक करायचा आहे ही गोष्ट वशिष्ठांच्या जवळ सांगितली. वशिष्ठाला आनंद झाला, प्रजेला कळालं, प्रजेला आनंद झाला, पशु पक्ष्यांना प्राण्यांना आनंद झाला. हमारा राम राजा होगा, हम उसकी प्रजा होगे. बस जिकडं तिकडं आनंदाचं वातावरण झालं. अख्ख्या अयोध्यामध्ये आनंद होता महाराज. भूक लागानो आनंदामध्ये, जास्त आनंद झाल्यावर बी भूक लागत नाही आणि जास्त दुःख झाल्यावर बी भूक लागत नाही. दोन्ही प्रकारे सुख दुःखात भूक लागत नाही, कारण ते मनाची भूक लागली ना, भूकच लागत नाही. बघा नवरा नवरीला त्याला म्हणा जेवा 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 जेवा, ते ताट वाढले, त्याला डिझाईन केले, 2 दिवस उपाशी असते पण नाही खा वाटत त्याला. कारण का त्याचं मन भरत असते ना, शेजारी असते ना, शेजारी वाम भागी भवानी, नाही भूक लागत. आणि वराडी मंडळ जणू काय 6 महिन्याचे झेलमधून बाहेर आले काय. अहो, एका ठिकाणी तर पुरी कशी बनवली होती त्या आचार्याने महाराज, पुरी तुटणार. मग शंकर महाराज पांडुरंग महाराजांसारखे मित्र अशा परिस्थिती म्हणजे पुरी तर मला बी तुटणार, तुला बी तुटणार. मग तू परिपूर्ण धरून मी यायला बोललो, दोघांनी धरून खाल्ली महाराज. वराडी मंडळ सोडित नाही महाराज. तुम्ही नव्हते पण एक उदाहरण देते. वराडी मंडळ तिकडे लग्नाला जसं जसं उशीर होईल तसं तशी भूक लागतं. का? त्यांचा उद्देश वेगळा आहे, नवरा नवरीचा उद्देश वेगळा आहे, मंडपवाल्याचा उद्देश वेगळा. प्रत्येकाच्या जीवनातला वेगवेगळा उद्देश असतोय. तसं ह्या प्रजेलाही आनंद झाला, वशिष्ठाला आनंद झाला. वशिष्ठाने बोलावून घेतलं, म्हणजे प्रभू राजा दशरथाची इच्छा आहे, सगळ्या प्रजेची इच्छा आहे. इथं मतदान जरी घेतलं तर एकटं काय तुमच्या विरोधात मतदान होणार नाहीये, तुम्हाला राज्य गादीवर बसावं लागतंय. त्यावेळेस श्री रामप्रभू म्हटले की गुरुदेव क्षमा करून बोलतो, आम्हा चौघांचा जन्म एकाच वेळी झाला, 1 दिवसाचा फरक आहे फक्त, 1 दिवसाचा. रामप्रभू नंतर भरतजीचा जन्म आहे, नंतर लक्ष्मणजीचा 4 नंबर शत्रुघ्न आहे. आपण म्हणतो राम लक्ष्मण. अगोदर भरत आणि राम हे काही क्षणाचा फक्त
दोघात बदल आहे, दिसायला सारखेच होते. रामप्रभू आणि भरतजी जुळे म्हणलं तरी हरकत नाही. राम आणि भरत जसे सावळे तसेच, जसे देखणे तसेच होते. तुम्ही म्हणाल हे कसं काय सांगतात? एक लक्षात घ्या, हनुमंतराय रामप्रभूच्या सोबत अखंडपणे 6 महिने होते. किती महिने? 13.5 वर्ष वनवास त्यांचा चित्रकूट पर्वतावर झाला. तिथून पुढे सीतेचं अपहरण झाल्यावर हनुमंतरायाची भेट झाली. त्याच्या अगोदर भेट झालेली दाखवलेली आहे. पण चला 6 महिने हनुमंतराय आणि रामप्रभू एकत्र आहेत. रामप्रभूचं सुख दुःख हनुमंतराय पाहतात डोळ्याने. आणि ते हनुमंतराय लक्ष्मणजीला शक्ती लागली आणि पर्वत आणायला गेले महाराज. कोणता पर्वत आहे? द्रोणागिरी. वा वा. द्रोणागिरी पर्वत आणायला गेले. पर्वत घेऊन येताना अयोध्याहून आले. पण त्यांचं चिंतन चालू होतं महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, चिंतन चालू होतं. अखंड मुखामध्ये चिंतन होतं. माझी मज झाली अनावरणाच्या. जसं तुकोबाचं चिंतन होतं तसं यांचं पण चिंतन चालू होतं. आणि हे रामप्रभूचं चिंतन ऐकलं कुणी? नंदीग्रामामध्ये बसणारे भरतानी. भरत विचार करताय की माझे रामप्रभूचं भजन करणारा कोण आहे? आकाशाकडे बघितले तर दैदिप्यमान अग्रभम चित्तग्रभम असणारा एक वानर आणि त्या वानराच्या हातात भव्य दिव्य असणारा पर्वत आहे आणि तो पर्वत घेऊन निघालेला आहे. पण कोण आहे? म्हणून खाल्लं धनुष्याला बाण लावला. बाण असा लावला की फक्त स्पर्श व्हावा, धनुष्याने त्याला खाली आणता यावा. रामनामाचा बाण होता. वरचाही रामनामाचा भक्त आहे, खालचाही रामनामाचा भक्त आहे. रामनामाचा बाण सोडल्याबरोबर त्या हनुमंताला स्पर्श झाला. हनुमंत खाली आले आणि खाली आल्यानंतर तसाच पर्वत हातात आहे आणि समोर पाहिल्यानंतर मनात संशय आला. म्हणजे रामप्रभू तिथं लक्ष्मणाला मांडीवर घेऊन मोठमोठे रडतय. भावासाठी भावाने किती रडावं हे फक्त राम लक्ष्मण यांचं चरित्र तुम्ही पहा. तेवढं चरित्र पहा. ज्याच्या भावाभावाच्या मनात काही विचार आले असतील किंवा दुसऱ्यामुळे काही कमी जास्त झाले, शिष्टतेमुळे, वादामुळे, तर फक्त ते प्रसंग तुम्ही पहा. रामप्रभू मांडीवर घेतले, लक्ष्मणाकडे पाहतात, डोक्यावर हात फिरवतात. किती रडतात. मला भावाभावाचं प्रेम काय असतं रामकथेमध्ये एक चित्रकूट करतो. राम भरत आणि भेट आणि प्रसंग आहे. लक्ष्मणाला शक्ती लागला. आता तो लक्ष्मण शक्तीतला प्रसंग आहे. इतका भयानक प्रसंग आमचे बाबा सांगायचे. त्या 42 आमच्या बाबांकडे लक्ष्मण शक्ती असते का असायची वाचायला. खूप प्रत्येक ओवीला एक राग काढायचे आणि ते सगळे हृदयस्पर्शी राग होते मला. हा इतके की पुढचा श्रवण करणारा त्याचं हृदयच भरून येणार मला. इतका आक्रोश. आणि हनुमंतराय म्हणते की तिथं रामप्रभू, तिथं राम लक्ष्मणाला घेऊन रडते मांडीवर. मला इतक्या दूर सांगितलं की तो पर्वत घेऊन या. वैद्याला तिथं बोलवून आणलेलं आहे आणि तो राम इथं काय करतोय? तो राम तिथं रडतोय. हिथं जो आहे हा राम काय करतोय? म्हणजे भरताकडे बघून हनुमंतरायाला असा संशय आला की हा रामच आहे. म्हणजे बघा रामप्रभू भरतात किती साम्यता होती. मला जास्त नाही लांबवायचं, पण राम आणि भरत यांच्यात वेळ होता. रामप्रभू म्हणतात की गुरुदेव, माझ्या आणि भरत लक्ष्मण आहे, शत्रुघ्न चौघांचा जन्म एकाच वेळी, शिक्षण एकाच वेळी, लग्न एकाच वेळी झालं आणि मग मला राज्यपद आणि बाकीच्या का नाही असं म्हणणारा फक्त जगात एकमेव राम आहे. त्यावेळेस वशिष्ठांनी सांगितलं की ही परंपरा माझी नाहीये, ही परंपरा तुमची आहे. रघुकुल हित सदाचल आई, प्राण जाई पण वचन न जाई. एकदा रघुकुळातल्या व्यक्तीने वचन दिलं, कसलंही वचन असू द्या, प्राण गेला तरी हरकत नाही, पण वचन मोडत नव्हते. म्हणून शब्दाला किंमत आहे. शब्द देताना सुद्धा असा द्या जेणेकरून काय असतं, तुमच्या वाचेत इतकी ताकद असते, पण आपण आपली वाचा अपवित्र करतो खोट्या बोलून. आपल्याला एखादी गोष्ट घडत नाही ना, सांगायची, स्पष्ट सांगायची. आणि बिडग्रस्त माणसाचं फार अवघड आहे महाराज. आपल्या वाचनातली शक्ती आपण खराब करतो महाराज. एकच महिना तुम्ही फक्त वाईट बोलू नका, वाईट मनात विचारू नका आणि वाईट बोलू नका. शक्यतो मौन राहा. 1 महिन्यात तुम्हाला कळत तुमच्या वाचनातली शक्ती काय आहे ते आपल्याला कळत नाही. आपण उठल्यापासून सुरू करतो. आणि हे गुरुदेवाने सांगितल्याबरोबर तर रामप्रभूची इच्छा नसताना रामप्रभूला गादीवर बसवायचं ठरवलं. आणि इतका आनंद असताना मंत्रा कैकेला भेटली आणि त्या आनंदावर विझन पडलं. रामप्रभूला वनवासात जावं लागलं. सांगायचं तात्पर्य इतका आनंद होता, पण तरी सुद्धा त्या आनंदाला नजर लागली. तसं जीवनामध्ये सुख दुःख चढ उतार हा संसारात होतच असतो. फक्त अखंड आनंद आहे तो परमार्थात आहे. अखंड आनंद आहे. हा गोकुळात इतकं सुख झाले त्याचं कारण आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंद
पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या चरणात दिलंय की गोकुळात झालंय सुख कशाचं नेमकं. काय लाडकी बहिणीचा हप्ता एकदम टाकला, अनुदान टाकलं, काय कशामुळे सुख झालंय. तर काय नाही म्हटले, बाळकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आले. अरे बापरे, अरे हे तर म्हटलं मग आमच्या गावात दिवाळीच्या पाडव्याला तर 50 बारशे असतात. बरोबर आहे का नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, बारशे मुहूर्तावर करतो तरी ते आपल्या आई बापाचं नाव घालवते. बरोबर आहे का. मुहूर्तावर बारशे करतो पण त्याला संस्कार कोणी द्यायचे, कोणी द्यायचे, गावाला द्यायचे का. आता जेवढे जेलमध्ये आहेत येरवड्यामध्ये किंवा भारतात जेवढे जेलमध्ये त्यांचं बारस कुठं काय रस्त्यात का चल केलं का, मुहूर्तावरच केलं. कशामुळे मुहूर्त पाहतो नामकरण विधीसाठी, हे संस्कार आहे महाराज. तरी मी ते गुण प्रवृत्तीचे निघतात, त्याच्यामुळे ते काय बारस मुहूर्तावरच करा आणि त्याच्यावर संस्कार द्या महाराज. संस्काराची खूप गरज आहे. आज आपला मुलगा आणि मुलगी यांना वाचवण्यासाठीच आपण जगायचंय महाराज. पूर्वीचा काळ कसं होता महाराज, 10-12 मुलं असायची, 4-2 मुली असायची महाराज. हळूहळू संसार वाढायचा, लग्नही व्हायची, सगळं व्हायचं व्यवस्थित. आता तसं काळ राहिलेला नाही. आता 2 रुपये कमी कमावणार, फक्त लक्ष लेकरावर ठेवा, कारण ती तुमची खरी संपत्ती आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये मुलामुळे आईवडिलांना दुःखाची वेळ नव्हती, पण आज त्यांच्यामुळे दुःख स्वीकारायची वेळ आहे महाराज. सांगायचं तात्पर्य, व्यसनी मुलगा निघाला तर आईबापाला दुःख आहे ना महाराज. कोणा दुःख, गावाला काय घेऊन नसते, तो मूर्खपणा ना मरणा, ज्याच्या त्याच्या मायबापालाच दुःख असतंय. म्हणून त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. गोकुळा सुरू झाले म्हणे आणि बाळकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आला. त्यात काय नवल आहे. गावात एखादा पाटील श्रीमंत आहे किंवा विद्वान आहे किंवा एखादा गावातला श्रीमंत माणूस आहे, त्याच्या घरी मुलगा जन्माला आला, बाकीच्याला काय घेणं दिलंय. त्याच्या नात्यातले असतील ते जातील ना. इतर सगळ्या गावाला काय आनंद होची गरज आहे. कोणा म्हटले नुसतं बाळकृष्ण जन्माला नाही आला, बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारीला आनंद झालाय. आता बाळकृष्ण जन्माला येणे म्हणजे ऐका, हे शरीर म्हणजे गोकुळ आहे. शरीर म्हणजे गोकुळ आहे आणि शरीरामध्ये नांदणारा आहे त्याला म्हणतात बाळकृष्ण. तुमच्या आमच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो कन्हैया आहे. तुम्ही म्हणले आहे मुला, हो, फक्त तुम्हाला प्रगट करायचं, त्याला जन्माला घालायचं. गोकुळात बाळकृष्ण जन्माच्या पूर्वी सुख नव्हतं का. होतं ना, होतं का नाही, होतच. मग ते सुख कोणचं, बाळकृष्ण जन्माला आल्यानंतर ते सुख कोणचं. तर ऐका, सामान्य सुख, विशेष सुख, याच्यात काही फरक आहे मला. सामान्य सुख म्हणजे काय, आपला रेग्युलर दररोजचा संसार होणे आणि अचानक शेतात भाव येणे किंवा ज्वारी असेल, कांदा असेल, ऊसाला दर भाव येणे, थोडासा विशेष सुख आहे, विशेष सुख आहे. त्याचं आपल्या मुलांची लग्न होत नाही की योगायोगाने मुलांची लग्न झाली, सून किंवा जावाई मनासारखा मिळाला, थोडं विशेष सुख आहे. त्यांचं लग्न झाल्यानंतर संततीला अडचणी येऊ लागल्या पण या गोवाने त्यांना संतती झाली, त्याच्यापेक्षा विशेष सुख आहे. हे संसारामध्ये सामान्य सुख, विशेष सुख आहे. तसं गोकुळात बी पहिलं सुख होतं पण सामान्य सुख होतं. बाळकृष्ण जन्माला आल्यानंतर विशेष सुख झालं. मग त्या विशेष सुखाचं वर्णन करतात. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण, तुम्ही आणि शबरी आपल्यासारखी दिसत होती ना, शबरी आपल्यासारखीच होती ना. मग तिला भगवान परमात्मा भेटायला गेलाच नाही, तिचा उद्धार केला. अनेक कथात आपण काल्पनिक या ठिकाणी पाहिल्या, तेही आपल्यासारखे दिसतात. मग आपल्या त्यांच्यात काय बदल आहे, काय बदल नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या स्वतःच्या हृदयात त्या देवाला प्रगट केलं त्याचा उद्धार झाला. पण नुसतं प्रगट केलं, प्रगट केलं की आनंदल्या नरनारी. की आनंदल्या नरनारी कोण आहे, इच्छा आकांक्षा आहे, ह्या नरनारीत ना शरीरात घडलेला त्या आनंद पावतात. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला एखादा शब्द मी सांगितला, तो तुमच्या कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत जातो आणि हृदयापर्यंत गेल्यानंतर मनाला विचारलं जातं की बाबा हे शब्द कसे आहेत. मन म्हणते मला तर बरे वाटतात, तरी सुद्धा निर्णय मी हे घेत नाही. मग ते शब्द बुद्धीकडे जातात आणि मग बुद्धीला विचारल्यानंतर बुद्धी विचार करते की कानाद्वारे हृदयापटलावरचे शब्द आहेत, चांगले की वाईट आहेत, सुखदायक का दुःखदायक. मग सुख तिला मिळालं की ती बुद्धी निर्णय घेते की हे शब्द चांगले आहेत, म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो. डोळ्याने रूप बघितल्यावर डोळ्याला आनंद वाटतो का बुद्धीला आनंद वाटतो, काय वाटतं. एखादं सौंदर्यवती तुमच्या समोर उभा केली, तुमचे डोळे बंद केले, काय सुख आहे का. डोळ्यांनी पाहावं, निर्णय कुणी द्यावं,
बुद्धीने द्यावं. तसं तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं रूप बघितलं का डोळ्यांनी की त्याचा आनंद होतो बुद्धीला. आणि म्हणून सांगितले आनंदल्या नरनारी. त्या नरनारी ना आनंदतात हृदयात बाळकृष्णाला प्रगट केल्यानंतर. आणि मग गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. ज्याला त्या परमात्म्याचा टकळा लागला तो त्या परमात्म्याशिवाय दुसरं नावच घेत नाही. सामान्य उदाहरण देतो, मला राजकारणाचं काही घेणं नाही. एखादा नेता आपल्याला आवडला की त्या नेत्याशिवाय दुसऱ्याचं नेत्याचं नाव आपल्याला आवडत, त्याचाच बॅनर लावणार, त्याचाच गुणगान गाणार. हे तर सामान्य गोष्ट आहे की एखादा नेता तुम्हाला मनापासून आवडतो, त्याचं कार्य मनापासून आवडतं आणि मग त्या नेत्याचं नाव सतत घ्यावंसं वाटतं. मग कोणी असेल महाराज. तसं तो परमात्मा प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर गुडिया तोरणे आणि करीती कथा गाती गाणे. त्याचंच गाणं गायचं, त्याचीच कथा करायची, त्याचंच नाव घ्यायचं. पण ते नाव घ्यायला आळस पण येत नाही. आळस येत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रेम असलं ना, त्या व्यक्तीचं सतत नाव घेतलं तरी सतत आनंद होतो, पण कंटाळा येत नाही. तुमचं आमचं एकदा दोनदा नाव घेतलं की कंटाळा येईल, काय करणार. एकदा दोनदा घेतलं की कंटाळा येईल. पण ज्याच्यावर निस्सीम भक्ती आहे, ज्याच्याविषयी अतिशय प्रेम आहे, त्या व्यक्तीचं नाव घेतलं की आनंद वाटतो. चला उदाहरण देतो. राम प्रभू सगळ्यांनाच आवडतात ना, आवडतात का. राम प्रभूचं नाव घेतलं जय श्रीराम, आनंद वाटतो. आणि मी म्हटलं जय रावण, जय दुर्योधन, जय आतंकवादी की म्हटलं, अरे म्हटले हे काय इथलं नाही, पाकिस्तानचं दिसतंय का. हे शब्दच आपल्याला आवडणार नाही, त्यांचं कार्य आवडणार नाही. आणि तसंच आहे महाराज, ज्याचं कार्य ज्याच्यावर प्रेम केलंय आणि ते एकदा हृदयात प्रगट झालं की बस मग त्याची चर्चा, त्याचीच कथा आहे. हे वर्णन करतात तुकोबराय. वर्णन कुठलं करतात, गोकुळातलं, गोकुळाचं वर्णन, बाळकृष्णाचं वर्णन. पण बाळकृष्णाने ज्याला पाहिलंय, बाळकृष्णाला ज्याने प्रगट केलंय त्यांना विचारलं का हो गोपिकांनो, तुम्ही बाळकृष्णाला प्रगट केलं. म्हणजे हो प्रगट केलं. आणि तुम्ही गुडिया तोरणे कथा करतात, वेड्यावणी नाचतात, एवढं काय तुम्हाला सुपवण्याची गरज आहे. तुम्हाला का पैसे पगार दिले का नाचायला गायला त्याचं नाव घ्यायला. त्यावेळेस त्या गोपिका म्हणतात खबराय असं काय नाही हो. मग कसं आहे म्हटले, तुका म्हणे छंदे प्रगट केलं आणि त्याचा इतका आनंद झाला, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणाचं चिंतनच करायची इच्छा होत नाही. इतकं वेळ लागलं आम्हाला. तुका म्हणे छंदे
मन मोहिले किंवा येणे वे देणे गोविंदे. त्या बाळकृष्ण इतकं आमचं मन आकर्षित केलं, इतकं वेगलं की आम्हाला आता वेळ लागलाय, इतका छंद लागलाय. पुन्हा आम्ही उड्या मारतो, गाणी गातो, गुढिया तोरणं लावतो. एवढा छंद आम्हाला किंवा एवढा टकला, इतकं वेळ त्याच्याकडे पाहिल्यानंतर लागलं. असं तुकोबराय या चार चरणाच्या माध्यमातून आपल्याला भावार्थ सांगतात. लक्षात वेगळा, भावार्थ वेगळा, त्याच्यात गुह्यार्थ वेगळा आहे. तरी सुद्धा अध्यात्म स्वरूपात पाहिलं तर प्रत्येकाने आपल्या आपल्या हृदयामध्ये बाळकृष्णाला प्रगट करावं. बाळकृष्णाला प्रगट करण्यासाठी संसारिकाला काही सुद्धा अडचण येत नाही, काही अडचण येत नाही. मला दोन मैत्रिणी जितका गप्पा मारताना वेळ घालवतात त्याचा फक्त 10% वेळ इकडे द्यायचा आहे. गप्पा मारताना किती वेळ जातो? आई आणि मुलगी यांचं फोनवर भाषण 2 तास चालू असतंय. फोनवर 2-2 तास बोलतात. तरी म्हणती अगाई आता वेळ नाही, तुला निवांत फोन करते. आता 2 तास काय केलं स्वर्गात? 2 तास बोलून सुद्धा पोट भरत नाही. आई आता गडबड आहे, ते येणारे डब्याची व्यवस्था करायची, तुला नंतर फोन करते का? आता गडबड मला बोलता येत नाही. आता काय बोलणार काय माहिती, ब्रह्मज्ञानाचं बोलणार काही. म्हणून संसारिकाला सुद्धा काही आवडत नाही. सकाळ संध्याकाळ चिंतन करणे आणि एक लक्षात घे, सुख असो दुःख असो, हे सुख देणार परमात्मा, दुःख देणार परमात्मा, त्याची आठवण घ्यायची. संसारिकाला काही इतकं नाही. आज संन्यासी असेल, ब्रह्मचारी असेल, त्याने मात्र 24 तास चिंतन करायचे, कारण त्याला जगाचा उद्धार करायचा आहे. तर ठेवा चरित्र ती उच्चारावी, केले देवे गोकुळी. आज गाण्याच्या प्रसंगात इतर कुठलेही चरित्र सांगायचं नाही. आता दंडक आहे, फक्त चरित्र ते उच्चारावे, उच्चारायचं आहे. आणि केले देवे गोकुळी, वेळ संपलेला आहे. गोकुळात केलेलं चरित्र फक्त या ठिकाणी सांगणार आहे. चला, नंद आणि यशोदामय्या या दोघांच्याच या सान्निध्यामध्ये बाळकृष्ण प्रगट झाले, जन्माला आले. इतका आनंद झाला. त्या बाळकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणती, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला नाचून गाऊन सांगितले. मला खूप वर्णने मला 9ला कीर्तन सुरू करा. म्हणजे कितीला? 9 वाजता. काय चिंतनालाही वेळ मिळतो आणि ऐकायलाही सगळं मिळतं. मला असं थोडं शॉर्टकट ऐकायला म्हटलं की लिंक लागत नाही. बाळकृष्ण जन्माला आले देवकीच्या पोटी आणि प्रगट झाले यशोदेच्या पोटी. जन्म कोणाचा आहे? कुठे झालाय? जेलमध्ये, कारागृहामध्ये. पण प्रगट कुठे झाले? यशोदेच्या पोटी. याचं बी कारण सांगतो तुम्हाला. चला, तुम्हाला माहिती असावा. रामप्रभूला राज्याभिषेक कळाला, मगाची गोष्ट आहे. कळाल्यानंतर रामप्रभू मनात विचार करतात, मी जर राज्यकारभार चालवला तर साधूचा उद्धार कोण करेल, त्या रावणाला कोण मारेल? बघा कोणाचा उद्देश कसा असतोय. रामप्रभू विचार केला की माझे बाबा सगळी प्रजा म्हणते की राम तुम्ही राजा व्हा, राजा व्हा. मी जर राजा झालो नाही तर राज्यकार बघितला तर माझ्यासाठी लाखो त्या ठिकाणी भक्त आहेत, लाखो साधू आहेत, झाडाचं रूप घेऊन माझे चिंतन करतात. शबरी माझी वाट बघते. माझ्या बापाचा विवाह पण झाला नव्हता तेव्हापासून शबरी माझी वाट बघते. आणि मग ती शबरीचा उद्धार कोण करणार? एवढा मोठा रावण आहे, 33 कोटीला बंदीखान्यात ठेवलाय, त्याला कोण मारणार? म्हणून कैकेयीकडे गेले. नाथदेवीशी सांगितले की कैकेयी माते माझे काम करशील ना? हो, माझ्यावर तुझं प्रेम आहे. कौशल्यापेक्षा जास्त कैकेयीचं रामावर प्रेम होतं. कौशल्यापेक्षा कैकेयीचं रामावर जास्त प्रेम होतं.
आता कौशल्याच्या पोटी जन्म घेतलाय त्याच्यामुळे ते कमी जास्त प्रेम म्हणता येणार नाही, पण कैकेयीच्या पोटी जन्म नसला तरी इतकं प्रेम होतं रामप्रभू, इतकं प्रेम होतं. त्या प्रेमासाठीच रामप्रभू म्हणतात कैकेयी मी तुम्हाला जी मागल ती देईल का? म्हणजे हो चाल. राम म्हणतात हे माते मी जी मागणार आहे ती जर तू मला दिलंस तर तुला आयुष्यभराचं कलंक लागणार आहे. कैकेयी म्हटले तुझ्या प्रेमासाठी मला किती कलंक लागू नये, आहे का नाही? प्रेमात काय बोलत नाही. ज्याच्यावर प्रेम करायचं ना त्याचे गुन्हे जर तुम्हाला माफ करायचे असेल ना स्वतःच्या हृदयाला कब्रस्तान करा. कारण प्रेम करणारा व्यक्ती कधी बोलू शकतो मला ते सहज करणार नाही तुम्हाला, तर दफनच करीत राहा. हा तर तुमचं पुढं जुळतंय. सांगायचं तात्पर्य तुला कलंक लागेल म्हणे रामदेव, काय नाही उद्या मला वनवासात पाठवा. मला काय कर उद्या माझ्या बाबाकडून वरदान मागून घे, काही लोक तुला शिवी देतील काही बोलतील पण मला वनवासात तू पाठव, त्यामुळे तुला कलंक लागेल, लोक बोलतील तुला. काही म्हणे ठीक आहे माझं तुझ्यावर प्रेम हे सगळं जग जे आहे जग प्रसिद्ध आहे, पण मी तुला वनवासात लावल्यानंतर मलाही खूप मोठं कलंक सहन करावं लागणार आहे. मी तुला मागते. राम बोलले माग. या जन्मामध्ये तू इतकं मला प्रेम दिलंस, इतकं प्रेम दिलंस की भरत माझ्या महालात कधीच नसायचा, पण तू अखंडित लहानपणापासून असायचा आतापर्यंत. हो लग्न झाल्यानंतर सुद्धा रामप्रभूंनी कैकेयीचं अगोदर दर्शन घेतलं, नंतर कौशल्याला राग येत नव्हतं कारण ती सुबुद्धी होती ना, ती काय आपली आडमोड बुद्धी नव्हती. कैकेयी म्हणले मी मागते. राम म्हणले माग काय नाही पुढच्या जन्मी तू माझ्या पोटी जन्माला यायचंस, बस मी निष्कर्ष करून जाते. राम म्हटले जर अवघड झालं का? बस काय हो देवकीच्या पोटी तिने 60,000 वर्ष माझी भक्ती केली की देव माझ्या पोटी जन्माला यावं. जसं स्वयंभूमन आणि शत्रुपा दोघांनी 39 जन्म घेतले की राम माझ्या पोटी जन्माला यावं, तसं तिने पण अवतार घेतलेला आहे. तिने पण तिची पण इच्छा आहे, मग पुढचा जन्म मी तिच्या पोटी जन्माला घेणार आहे. मग कैकेयी म्हटली की माझी इच्छा आहे की तू माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून तुझं मी आता कलंक सहन करते. ठीक आहे. रामप्रभू म्हणले मी देवकीच्या पोटी जन्माला आलो तर प्रगट तुझ्या कशी होईल, तुझा मार खाली आणि यशोदेचा नंद लाला असं म्हणून जग जाहीर होईल. कृष्ण ते आपण कोणाचं म्हणतो? यशोदेचं म्हणतो नाही. यशोदे का नंद लाला जय काळवाला मला त्रास देणार नका, चिंता टेन्शन मोठ्या मोठ्या बसा. यशोदेच्या प्रगट झाली आणि यशोदेचे सांत्वन केलं, तिलाही आनंद दिला आणि देवकीच्या पोटी जन्म झाल्यामुळे तिलाही आनंद दिला. काय नाही भगवान परमात्मा कुणाला नाराज करत नाही, तुम्हाला सुद्धा नाराज करणार नाही. जी इच्छा असते ना ती सुद्धा तुमच्या पूर्ण होतील. सांगायचं तात्पर्य प्रगट झाल्यानंतर हळूहळू वाढू लागला, पुढे पडू लागला. त्या भगवान गोपाल कृष्णाला जन्म होण्यापूर्वीपासूनचा त्रास होता मला. कंस मारायला टाकला होता, परत पुतना राक्षसांनी स्तनामध्ये विष घेऊन ती मारण्याचा प्रयत्न करतात. महाबळ भट्ट आले ते मारण्याचा प्रयत्न करतात. कागासुरे बकासुरे हे सगळे म्हणजे एक लक्षात घ्या भगवान गोपाल कृष्णाच्या जीवनामध्ये जेवढा संघर्ष ना तेवढा 1% सुद्धा तुम्हाला संघर्ष नाही. मग ते ती देव आहे तरी सुद्धा त्यांनी किती संघर्ष घेतला. हा रुक्मिणी सोबत विवाह केला, अखंडपणे राधेने प्रेम केलं. ऐकलंय रुक्मिणीचं प्रेम मिळालं नाही, राधेचं प्रेम मिळालं नाही. ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्या मायबापाचं प्रेम मिळालं नाही. काय करतो बघित जन्म झाला की लगेच देवकीकडं यशोदेकडे आणलं. यशोदा मेशी थोडा झालं की मथुरेत गेले, कंसाला मारलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य आणि पांडवाच्या अखंडपणे मागे पुढे राहिले, अखंडपणे मागे पुढे राहिले. द्वारकेचा रावणा म्हणजे भगवान गोपाल कृष्णाने इतका उपकार केला, इतका उपकार केला. गोपाळांचा उद्धार केला, गोपिकांचा उद्धार केला. महाराज दही दूध तूप लोणी हे जे चोरीत होते ना ते वाचरते महाराज. लक्षार्थ वेगळा आहे, चित्त चोरीत होते. चित्त चला आपले 4 अंतःकरण आहेत. किती अंतःकरण आहेत प्रत्येकाच्या जीवनात? मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 अंतःकरण आहेत का नाही? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. चला आता 1 रुपयातला जर आपण 4 तुकडे केले तर किती होतील? 4 आणि 4 आणि 4 आणि किंवा पावशेर 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 पावशेर. तसं भोजना मागती पावशेरच का मागितलं? त्याचं उत्तर हित आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार तुझं चित्तरूपी पावशेर तूप मला दे.
तुझं फक्त चित्त दे, तुझं मन नको, तुझी बुद्धी नको आणि तुझा अहंकार तुझ्यापाशी ठेव, फक्त तुझं चित्त माझ्याकडे दे. म्हणून चित्त चोरले, त्याला चित्त चोर म्हणतात महाराज. हा, त्याचं उत्तर इथे महाराज. आणि मग अशा भगवान परमात्म्याने चोऱ्या केल्या म्हणजे चित्ताची चोरी केली महाराज. अशा चोऱ्या करतात का गवळण येतात, खोड्या करतात, अमुक करतात. चला एक कोडी सांगतो शेवट घेतो. हा, अशा खोड्या करू लागल्या तर सगळ्या गावामध्ये तो काळा चोर आहे, काळा चोर आहे, काळा चोर आहे. हा, म्हणून गवळण यायचे महाराज, गारण करायचे. आणि मग गवळण यायला अगं यशोदे, तुझ्या काल्याला सांग, तुझ्या काळ्याला सांग, इतक्या चोऱ्या करताय, काय चोऱ्या करताय, परत दही दूध दोन्ही खायना का खायना. मग ते मोठमोठे डेरे सासऱ्याच्या डोक्यात पडलाय. सांग बरं, त्यातली एक गवळण होती. ती गवळण काय म्हणली बर का, ती गवळण यशोदेच्या पदराच्या आड ते बारीक उभं राहिलं होतं. कोण? कृष्ण. असं बारीक उभं राहिलं. ती काय म्हणते, काळ्या तू माझ्यासाठीच ना दिला, गरीब कशाला, गरीब गवळणच्या घरी जातो. काय म्हणती, गपची पा यशोदा आणि ती गवळण बोलती. आणि ही जी होती ना आगाव गवळण, ती काय म्हणती, त्या कृष्णाकडे बघते, काळ्या तू माझ्यासाठीच ना दिला, मग बघते असं केलं. आणि कृष्णाने असं बाजूला झाला आणि ते शिमडी वगैरे गोपाळा पासा वारज्या सोडल्या, बोबड्या वाकड्या गडपेंद्या, हे ते लपले होते ना, सगळ्यांचं कारण होतं. पेंद्या ही गवळण जर आगावर आहे, जर मोबाईलवर आहे का, व्हॉट्सअप नंबर आहे का, फेसबुक बघ म्हणले, जर पत्ता कोणच्या गल्लीत राहते का. गोपाळाने लगेच काढलं, मला गोपाळ होते ते. म्हणजे आमक्या आमक्या गल्लीमध्ये आमका आमका वाडा तिचाच आहे. म्हणजे काय नाही, उद्या तिच्याकडे जायचं का. तिने मला धमकी दिली रे, मला धमकी दिली. अशी सारखी होती, 5 वर्षाची होती. आणि मग काय संध्याकाळचा कार्यक्रम झाला, सकाळ सकाळ पोरं गोळा केली. म्हणजे चला काय चोरी करायची. काल लय बोलली, माझ्या आईला पण खूप बोलली, मला पण अशी दम देऊन गेली. मग वस्त्रगाळ माती घ्या, खडे घ्या, सराटी घ्या आणि काठी घ्या. देवा चोऱ्या करायच्या काय काय. अरे म्हणले आपण, हा खडे सराटे, हा काठीने सराटी घ्या म्हणजे सराटी, ते बी घेतले. बरं चला काय काय कशामुळे घेतले, तर आपण ज्या घरात जायचं आहे ते वरी सगळे, कारण पूर्वीचे डेरे खाली नसायचे, उतरण फक्त खाली असायचे. पण दही दुधाची डेरे अशी शिंकेवर आहे, म्हणजे काही त्रास होऊ नये किंवा पडू नये, नाश होऊ नये म्हणून. मग त्या अंधारामध्ये ते शिंकेवरचे डेरे आहेत ना, खडे मारायचे. बद्ध वाजलं की त्याच डेऱ्याकडे जायचं आणि टंग वाजलं त्या डेऱ्याकडे बघायचं सुद्धा, ज्याच्यात काय आहे का माझं अस्तित्व, त्या डेऱ्याकडे जायचं. आणि जे टंग वाजते ना त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. जसू द्या नसू द्या, काय नाही नाही येणार ती यायसाठीच गेली, असू दे. ऐका, जे टंग वाजते ना डेर म्हणजे मोकळा आहे, त्या मोकळ्या डेऱ्याकडे जायचं नाही. काय करायचं महाराज, आणि मग तसल्या मोकळ्या डेऱ्याची आपल्याला पण गरज नाही. त्याच्या अंतकरणात कथेविषयी, कीर्तनाविषयी, परमार्थाविषयी का प्रेम आहे ना भरलेलं, अशा तुमच्यासारख्या डेऱ्यांची आम्हाला गरज आहे महाराज. जे मोकळे डेरे आहेत ना, ज्याला घेणं देणंच नाही महाराज, काय आला काय गेला काय, कशासाठी आलाय, प्रचार करतोय, काय करतोय, काय घेणं नाही काय लोकांना. अशी गावं मला पण खूप भेटतात महाराज. मी काय बोलत नाही महाराज, तर फक्त त्या गावात परत जातच नाही, कशाला जायचं. तसं जे मोकळे डेरे त्यांच्याकडे जायचं नाही. बरं खडे झाले, बरं पुढं काय म्हणजे काय नाही, आपण चोरी केली, जर कदाचित ती गवळण जागी झाली तर मग काय करायचं, सराटे टाकायचे. सराटे काय टाकायचे, सराटे. आणि ते पाय तिच्या घुसतील, सराटे काढीपर्यंत आपण निघून गेलो. पण पेंदे म्हणला, देवा आजच्या गवळणी चप्पल घालून येत्या, झोपताना मी काय चप्पल घालून झोपतात असं मी ऐकलं. किचन मध्ये मी चप्पल घालतात असं ऐकलं. असू द्या म्हणले, मग काय नाही, ती चप्पल घालून आली का ही वस्त्रगाळ मातीच्या डोळ्यात टाकायची, मग ती डोळ्यात चुळून तरी होऊन जायचं. पेंदे म्हणला, पण ती गवळण चष्मा घालून आली तर म्हणले इथंच मर, काय का नाही असं उल्लेख आहे. चला गेले आणि योगायोगाने त्या खोलीमध्ये गेले, त्या वाड्यामध्ये गेले आणि मग रगोल केली महाराज. रगोल करून 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 त्या डेऱ्यापर्यंत गेले आणि मग सगळ्यात कन्हैया सगळ्याच वरी थांबला. मग ते असं गोळे घ्यायचं की खायचं, गोळे घ्यायचं का. मी खालचे सगळे होते ना गोपाळ, ते म्हणजे देवा मरायला म्हणून इतकं सगळं वजन सहन करतात, खाली होती की देव म्हणले देतो देतो. आणि एक लक्षात घ्या, खाली येतच नाही बरं का, वरची सांगत्या बरं का शिवदास साहेब, वरची सांगत्या, खाली काही देत नाही, खाली काही देत नाही मला. आणि तो एक जो होता ना वाकड्या, ते मला देवा तो तू सगळं वरच खायला लागला. आणि येऊ दे की आम्हाला काय थोडंफार येऊ दे, थोडंफार 10-5 रुपये तरी येऊ दे खाली, काय नाही. किती दिवस उचलायच्या, किती जेणे घ्यायचे, खाली येतच नाही काही. मग पाठिंबा काढून घेऊ, बघ पाठिंबा काढला की सरकार ढासळतं असं म्हणतात.
आपल्याला काय माहित नाही, कारण मी कधी मतदानच केलं नाही. आलं लक्षात? मी मतदान घरच्यांना सांगतो करायला, मी अजून मतदानच केलं नाही, कधीच करीत नाही. मला नको काय घेऊन देणं, काय अपेक्षाच नाही त्यांच्याकडून. हा सांगायचं आपल्याला हो नो आदेश जय माता. खाली आम्ही जर बाजूला झालो ना तर सरकार ढासळल. मग कोपराच्या धारानुसार त्या सगळ्यांना त्यांनी दिला प्रसाद. पण तेवढ्यात महाराज गोपाळी असतात बंडखोरी केली. काय गोपाळाने बंडखोरी केली म्हणजे काय, दररोजच चांगलं चांगलं खात होती आणि आपल्याला काय देते ताप. हे करा ह्या चांगलं चांगलं गुळवण्याचं खाते, बंडखोरी केली. आणि त्यात या जणांनी बंडखोरी केली की सगळेच उठले आणि सगळ्यांनी सटले हुर्रे म्हणून गेली पळून. हुर्रे म्हणले की गवळण जागी झाली, गोपाळ गेली पळून आणि कृष्ण एकटाचला टाकला. देव म्हणले लय धोका दिला ना म्हणले, अख्ख्या रात्रीत राव कुठे गुवाहाटीला गेले, कुठे गेले म्हणून काय कळलं सुद्धा नाही राव. काय लोक महाराज, तेच राजकारण आहे महाराज, नवीन काय नाही. जे जे होतं ना भगवान गोपाळ कृष्णाने केलं ना हेच करा राजकारण. अहो ज्या गोपाळाने इतकं खाऊ घातलं महाराज, याला शेवट पोसा येत नव्हता आणि त्याच गोपाळाने धोका दिला, सगळे गेले. कुठे गेले? वाटलं नाही काय डोक्यात आणला का. आणि भगवान गोपाळ कृष्ण एकटाच राहिला. गवळणं आली धरलं म्हणजे काळ्या तुला कालच धमकी दिली, तू आजच आला, तुझी आई म्हणते मोठा नाकानी की पुराव्यासीत आलं पुराव्यासीत आलं, खाली उतर. देव म्हणला गवळण घे की खांद्यावर मला, मोड द्या खांद्यावर बसतो, खाली उतर. अगं मी एवढीच ना खाली पडलो, हात पाय मोडला, घे ना खांद्यावर. अगं नशीब वाढ तुझ्या खांद्यावर बसतोय, 80,000 वर्ष साधना करतात, त्यांचे स्वप्न जात नाही, घे खांद्यावर. घेतला खांद्यावर की खाली धरला की धरला हात, चल तुझ्या आईकडे. तुम्हाला गवळण 10-5 रुपये घेऊन इथंच मिटून टाक. कशाला उगाच माझी इज्जत जायची तुझी इज्जत जायची काय का नाही. 10-5 रुपये काय असेल मी तुला गपचीप चोरून आणून देतो, हे प्रकार हिथंच मिटव. कशाला कोर्टाने काहीतरी नको, तुझं पैसे माझं पैसे दोघांची इज्जत जायची. मग तुला असा राग आला होता महाराज, आणि तुला स्वाभिमान झाला की आज पकडला चोर मी, धरलं आणि वडती. जसं नाही का एखादी शेरडी ना शेळी, तिची इच्छा नसते मालकाच्या सोबत जायची आणि मग ती वडती. असं मी बघितलं कुठंतरी, शिर्डी मागे वळती आणि ती पुढे वळती, असं होतं का नाही. तसं ते कन्हैया तिला वळतात मागं आणि ती पुढे वळती, चल तुझ्या आईकडे. पहिली गल्ली झाली, दुसरी गल्ली झाली, तिने आता गवळणी गोळा सुरू केल्या. म्हणजे यशोदेची इज्जत घालायची. ए गवळणीनं बाहेर या ग, चोर पकडला. सगळ्या गवळणीला घेतल्या आणि तू मागं वळतोय, तिने मागं बघितलंच नाही. आणि मग यशोदेच्या दारासमोर आली, यशोदे बाहेर ये. सांगत होती की माझं पोरग असलं नाही, माझं पोरग असलं नाही, बाहेर ये. इतका आवाज टाकला महाराज, इतका आवाज टाकला आणि यशोदा महालातून बाहेर आली. महालाच्या समोर एक कट्टा असायचा न्याय निवाडा करायला. महालाच्या बाहेर आली यशोदा, ते कडेवर श्रीकृष्णालाच घेऊन आली. अशी ठोकत ठोकत, कोण म्हटलं एवढा आवाज देते, मला स्वयंपाक करायचा आहे, त्याला जीव घालायचंय, कोण आहे का. आता ह्या गवळणीने यशोदेच्या कडेवर कृष्णाला बघितल्यावर मनात म्हटली, हिच्या जर कडेवर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोण आहे. असं बघितलं तर त्या गवळीचं पोरग होतं, 1 नंबर कलरचं. म्हणजे मुर्द्या तू कधी हातात आला, तुला मनापासून सांगतो आई मला कुठे घेऊन चालली. आणि यशोदा म्हणली का ग, सगळ्या गवळणी सगळं गाव गोळा केलं, काय काम आहे. काय नाही, बरं आहे का, काय नाही, सहज आली भेटायला, तब्येत तुमची खराब आहे असं कळलं होतं का. का चेहरा पडला मला दिसला, गेली म्हणा येऊ का, या म्हणली. दुसऱ्या गल्लीत गेले की श्रीकृष्ण देव हातात आले की म्हणले हा काळ्या चल, मला निष्ठून गेला होता रे आणि आईच्या कडेवर बसला, आता तुला घेऊन जातो. कन्हैया म्हणला हे गवळण कशाला नेती, आता मला तुझा मी पोरगा झालो होतो म्हणले, आता जर आईकडे परत गेलं ना आता तुझा नवराच होईल म्हटले. अशा कोड्या वाढत गेल्या. शेवटी यशोदा रडू लागली, जा म्हटलं आता तू शाळेचा, आता तू गावात राहायच्या लायकीचे नाही. मग सगळे गोपाळ घेतले, गायी घेतल्या, यमुनेच्या काठावर आले, खेळ खेळले. 24 वण आवडले. 24 वण म्हणजे 72 किलोमीटर. भगवान गोपाळ कृष्णाने 9 लाख गायी 72 किलोमीटर मध्ये चालल्या. त्यात फक्त आवडीचं ठिकाण जास्तीत जास्त त्यांना आवडत ते वृंदावन. निधीवन आहे, गजवन आहे, अनेक वन आहे. ते वृंदावनमध्ये त्या ठिकाणी खेळ खेळले. भूक लागली आणि भूक लागली तर सगळ्या गोपाळांना बोलावलं, सगळ्यांच्या गायी एकत्र केले. मणेर रूपी गाय कन्हैयाने स्वतः आणली आणि मग सगळ्यांचं काय, कोणाची शिदोरी कसं असेल, भाकर काय असेल, सगळी एकत्रित केले. सगळ्यांचा काला केला आणि तो प्रसाद म्हणून सगळ्याच गोपाळांना दिला. त्यांनी नाही म्हटले आपापलं खा रे, असं नाही म्हटले, आपापलं खा नाही म्हटले. सगळे कोणी काय आणलंय,
जे जरा घरची परिस्थिती चांगली आहे तरी जरा पोळ्या वगैरे आणल्या, जी साधी परिस्थिती त्यांनी बाजूची भाकर वगैरे ठेसा खांडा वगैरे आणला, पण सगळ्यांचा एक काला केला आणि सगळ्यांच्या मुखात कलयाने तो प्रसाद घातला, त्यालाच म्हणतात काला. पुंडलिक वरदे